श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। शंकर भट्टांचे ट्रेनिंग नंबर 5। कन्याकुमारी ते कुरवपूर वाटचालीत प्रत्येक पावलागणिक शंकर भट्ट अध्यात्मात श्रीमंत होत होता। काणिपाकम येथील तिरुमलदास यांची भेट आणि त्यांनी शंकर भट्टांचा चरित्र लेखक म्हणून घडवण्यात खूप मोठा वाटा उचलला। हा वाटा महत्वाचा का, तर तिरुमलदासांनी शंकर भट्टांस पाहिल्या सांगितले की आज तुला काणिपाकम वरसिद्धी विनायकाचा प्रसाद मिळाल्याने तू आजपासूनच श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लिहायला सुरुवात कर। कुरवपुरात तुला श्रीपादांचे आशीर्वाद मिळतीलच। तिरुमलदासांची ही वाणी किती अधिकारपूर्ण होती पहा। शंकर भट्ट अजून कुरवपूरला पोहोचण्यास बराच वेळ आहे। अजून त्यांचे श्रीपाद दर्शनही झालेले नाही आणि एक धोबी शंकर भट्टांसारख्या वेद संपन्न पंडिताला सांगतोय की तू आजच चरितामृत लिहायला सुरुवात कर आणि हेही सांगतोय की कुरवपुरात तुला श्रीपादांचे आशीर्वाद मिळतीलच। किती हक्काने सांगत आहेत तिरुमलदास। हा हक्क त्यांना दिला होता साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांनी आणि श्रीपादांनीच तिरुमलदासास शंकर भट्टांच्या वाटेवर आणून ठेवले होते। आता तिरुमलदास एवढे अधिकारी कसे ते पाहूयात। तिरुमलदास जातीने रजक म्हणजे धोबी। ते बापनाचार्यांच्याच गावचे म्हणजे मल्ल्याद्रीपूरचे। बापनाचार्य ऐनवेल्ली येथे स्वर्ण गणपती यज्ञासाठी गेले असता तेथेच गणपतीने गणेश चतुर्थीला श्रीपाद श्रीवल्लभावतरणाची घोषणा केली। त्यानंतर बापनाचार्य पिठापूरला स्थायिक झाले आणि तिरुमलदास देखील त्यांच्याबरोबर पिठापूरला आले। ते सात्विक वृत्तीचे असल्याने फक्त बापनाचार्य अप्पलराज, नरसिंहवर्मा आणि व्यंकटपय्या यांच्या घरचे कपडे धुत। अप्पलराज शर्मा त्यांच्या पूजेतील कालाग्नी शमन दत्त, कुक्कुटेश्वराची शनी प्रदोष समयी सुमती महाराणी आणि अप्पलराज विवाह लावून देण्याची आकाशवाणी। त्यांचा विवाह महालय अमावस्येला अवधूताने सुमती मातेकडून भिक्षा स्वीकारणे, सुमती मातेस दृष्टांत, श्रीपाद अवतरण, श्रीपादांच्या बाललीला, पिठापुरातील नरसावधानीसह सर्व वेदशास्त्र संपन्न पंडितांनी बापनाचार्य आणि अप्पलराज शर्मांना कायम दिलेली अपमानास्पद वागणूक, अवहेलना हे सर्व तिरुमलदासांनी अगदी जवळून म्हणजे श्रीपादांच्या घरातील एक सदस्य असल्यासारखे पाहिले आहे, अनुभवले आहे। श्रीपाद श्रीवल्लभाज्ञेनुसार स्वतःचा मुलगा रविदास याला पिठापुरात श्रीपादांच्या सेवेत ठेवून तिरुमलदास शंकर भट्टांची वाट पाहत तिरुपतीजवळ काणिपाकम येथे थांबले होते। त्यावेळी त्यांचे वय 70 होते, म्हणजे तिरुमलदासांचा जन्म 1266 सालचा। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लिखाणासाठी शंकर भट्टांस श्रीपादांचे आजोळ म्हणजे मालाद्रीपूर आणि ऐनवेल्ली येथपासून सर्व बारीक सारीक तपशील देणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे तिरुमलदास। तिरुमलदासांचा मुलगा रविदास हा तर वडिलांसारखाच अधिकारी, इतका अधिकारी की श्रीपादांनी वयाच्या 16व्या वर्षी पिठापूर सोडले त्यावेळी त्यांनी रविदासास कुरवपूरला पाठविले आणि स्वतः काशी, प्रयाग, बद्री क्षेत्र, नेपाळ, गोकर्ण, महाबळेश्वर, श्रीशैल, मल्लिकार्जुन, निवृत्ती संगम करत करत श्रीपाद कुरवपुरात आले। कालांतराने श्रीपाद सेवा करत असताना रविदासास राजवैभव भोगाची इच्छा झाली। 1347 साली रविदास कुरवपुरात निर्वर्तला। त्याची दगडी समाधी आजही कुरवपूर बेटावर आहे। तोच गुलबर्गा येथे बंदे नवाज, बिदर येथे यवन बादशहा, हुमनाबाद येथे माणिक प्रभू, शिर्डीत म्हाळसापती म्हणून आला। तिरुमलदास देखील गाडगे महाराज म्हणून शिर्डीत आले। असा हा खरा कुंभमेळा शिर्डीत जमला होता, तसाच तो गाणगापुरातही जमला होता। याच रविदासाला कुरवपूरची इत्तंभूत माहिती असल्याने श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सायन देवांना आणि बिदरच्या बादशहाला म्हणजे रविदासाला श्रीशैल्य मल्लिकार्जुन कर्दळी वनात गुप्त होताना कुरवपूरला पाठवले आणि मंदिर निर्माण करून घेतले। श्रीपाद आज्ञेनुसार तिरुमलदास काणिपाकम येथे येऊन थांबले
आणि परंपरागत धोब्यांच्या वस्तीत राहू लागले. पण इथेही त्यांचा अधिकार फार मोठा होता. ते स्वतः काणिपाकम येथील वरसिद्धी विनायक मंदिरात जात नसत, पण त्यांची 4 धिप्पाड कुत्री रोज नैवेद्य आरतीच्या वेळी मंदिराच्या समोर जाऊन उभी राहत आणि पुजारी मंडळी वस्त्राच्या पुरचुंडीत प्रसाद बांधून कुत्र्यांच्या तोंडात देत आणि तो प्रसाद कुत्री तिरुमलदासांना घरी नेऊन देत. सोपा दृष्टांत आहे. 4 कुत्री कुणाबरोबर असतात, तेथेच तिरुमलदास कोण आहेत हे कळते. शंकर भट्ट ज्यावेळी काणिपाकम विनायकाचे दर्शन घेऊन बाहेर आले, तेव्हा एक एक करत 4ही कुत्र्यांनी त्यांना घेरले. शंकर भट्टांचा काय प्रकार आहे हे समजत नव्हते. त्यावेळी पुजाऱ्याने सांगितले की ते घेऊन जातील तिकडे निमूटपणे जात राहा, आणि ती कुत्री शंकर भट्टास तिरुमलदासाच्या घरी घेऊन आली. त्यावेळी तिरुमलदास म्हणाले की मी कधीपासून तुम्हाला सर्व वृत्तांत सांगण्याची तुमची वाट पाहतोय. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतात 53 अध्यायांपैकी 5 अध्याय तिरुमलदास व शंकर भट्ट सत्संगावर आधारित आहेत. तिरुमलदास शंकर भट्टास जे ज्ञान देत आहेत ते केवळ दत्तगुरूच देऊ शकतात. यामध्ये वैशांचे उपनयन, नरसिंह सरस्वतींनी 300 वर्षे गुप्त राहणे, शेगाव गजानन महाराज, लोकालोक वर्णन, द्वीप वर्णन, ब्रह्मांड रचना, दत्त म्हणजे काय, आत्मसाक्षात्कार कसा होतो, श्रीपाद षोडश कला, 2, 4, 9, 8 विवरण, दत्ताचे 16 अवतार, कर्मफळ मीमांसा, श्रीपाद दिव्य स्वरूप, चणे लोखंडी होणे, कलियुग प्रारंभ तारीख, शिर्डी साईबाबा, गाडगे महाराज, दानाचे फळ, सुमती अप्पलराज पूर्वजन्मीचा तपशील, समर्थ रामदास, छत्रपती श्री शिवाजी महाराज, श्रीधर स्वामी तपशील, असं खूप काही दिव्य ज्ञान आणि अनुभूती तिरुमलदासांनी शंकर भट्टास दिली. सोबत काणिपाकम येथील वरसिद्धी विनायक मंदिराचे काही फोटो जोडत आहे, ज्यावरून लक्षात येते की हे मंदिर साधं सुधं छोटंसं नसून पुरातन आणि तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणेच दिव्य भव्य आहे. एक लक्षात येते की श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या निकटवर्तीयांना मोक्ष देत नाहीत, तर स्वतःच्या प्रत्येक अवतारात विशिष्ट सेवा जबाबदारी देतात आणि स्वतः बरोबर त्यांना सायुज्य मुक्ती भोगायला देतात. हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.